नमस्कार, मी घनश्याम माने. टॉक विथ सेलिब्रेशन याच्या एक संवाद दिल से या मालिकेमध्ये मी आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, या मालिकेमधनं आपण अकोले तालुक्यातील अनेक दिग्गजांशी बोललो. तो एक वेगळा इंटरव्ह्यू आपण या मालिकेत घेतला होता. तो होता सायकलिस्ट विजय काळेंचे. ते अकोले तालुक्याचे जावई होते. त्यांचा आपण एक एपिसोड केला. आजही आपण अकोले तालुक्यातले नसणारे मात्र अकोले तालुक्याचे जावई असणारे डॉक्टर प्रवीण पवार यांच्याबरोबर आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सरांची थोडीशी ओळख करून देतो. मी इतक्यात बोललो की सर अकोले तालुक्याचे जावई आहेत. रयतचे माजी प्राचार्य कैलासवासी NS माने यांचे ते जावई आहेत आणि येवला तालुक्यातील पाटोद्यासारख्या एका मोठ्या गावामध्ये गेले 28 वर्षांपासून ते जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याशी आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं मी अकॅडमिक विषयी बोलायला मला आवडेल. सरांचं 11वी-12वी हे त्यावेळेला लोणीला केलं. 89ला SSC आणि 91ला HSC झाल्यानंतर महाराष्ट्रातलं एक अग्रणी BAMS कॉलेज टिळक आयुर्वेदला त्यांनी BAMS केलं. आणि मला सांगायला आनंद वाटेल की BAMSला सर्जरीमध्ये ते पुणे युनिव्हर्सिटी टॉपर्स होते. पुणे युनिव्हर्सिटी टॉपर असल्यामुळं त्यांचा MS शल्यला नाशिकला नंबर लागणार. त्या ठिकाणावरून ते आयुर्वेदातले MS झाले आणि त्यानंतर गेले 28 वर्ष येवला तालुक्यातल्या पाटोद्याला ते जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करतायत. त्यांना आज इंटरव्ह्यूसाठी निवडायचं काम असं की ज्यावेळेला आपण एखादा स्पेशलिस्ट घेत असतो त्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट विषयावर गप्पा मारत असतो. मात्र जनरल प्रॅक्टिशनरशी आपण अनेक बाजूनी त्याच्याबरोबर गप्पा मारू शकतो. म्हणून आपण त्यांना आज या ठिकाणी स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. तर आरोग्य म्हणतो सर आपण. तर एखादा टीनेजर असेल किंवा युवक असेल, जर एखादा टीनेजर असेल किंवा युवक असेल तर त्याचं आरोग्य चांगलं असणं म्हणजे एक्झॅक्टली काय, कोणत्या क्रायटेरियामध्ये आपण बसू शकू? आरोग्य तशी ही खूप ब्रॉड संकल्पना आहे. पण आता आरोग्याची जी व्याख्या आहे ती वयानुसार चेंज होऊ शकते. आता जनरली WHO काय म्हणतं की कुठल्याही प्रकारचं कुणाचंही आरोग्य म्हणजे की फक्त आजाराची अनुपस्थिती नव्हे तर त्याचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही पद्धतीने त्याचं वेलबिंग किंवा त्याची एकत्रपणा, सुसूत्रता पाहिजे तर त्या गोष्टीला आपण आरोग्य म्हणू शकतो. आता नवीन प्रकारानुसार त्यात आपण स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिकतासुद्धा जोडतो आहे. अशा प्रकारे युवक असो किंवा मध्यमवयीन माणूस असो की त्याच्या बाबतीत आरोग्याची व्याख्या तर हीच राहील की फक्त त्याला आजार नाही असं न बघता त्याचं साधारणतः शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आणि बाकीच्या समाजावरचं स्वास्थ्य कसं आहे याचा पूर्ण अंतर्भूत त्या व्याख्येमध्ये येईल. असं त्यातले आपण अगोदर डॉक्टर शारीरिक आरोग्याकडे जाऊ. शारीरिक आरोग्याच्या बाबतीमध्ये आता जर बघितलं तुम्ही अगदी लँडसेट्स कोणतेही तुम्ही महत्त्वाचे मेडिकल रिपोर्ट्स ज्यामध्ये प्रकाशित होतात असे मासिक बघा, ओबिसिटी हे प्रचंड त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण तिथून सुरुवात करू की चाइल्ड ओबिसिटी जी 90 साली होती त्याच्या 5 पट 2000ला झाली आणि त्याच्या 100 पट आता कदाचित झाले असेल. त्या चाइल्ड ओबिसिटीची कोणती कारणं तुम्हाला साधारणतः जाणवतात? चाइल्ड ओबिसिटीमध्ये आता बघा, पूर्वी माणसाचं इव्हॉल्युशनच असं झालं की त्याला भक्ष्याच्या आहाराच्या शोधात फिरावं लागायचं. म्हणून त्याला कायम फिरतं राहावं लागायचं. काही आपण कोणाचं सावज होऊ नये, आपली जनरेशन पुढं चालू असावी यासाठी त्याला सारखं फिरावं लागायचं. भक्ष्याच्या शोधात फिरावं लागायचं, संरक्षणासाठी फिरावं लागायचं. त्यामुळं तो सारखा फिरत असल्यामुळे ना त्यावेळेस त्याला शारीरिक कष्ट खूप व्हायचे. पण आजकाल कसं आहे की
आत्ता मनुष्य आहे एकमेव प्राणी आहे की ज्याला भूक नाही लागली तरी तो खातो. एकमेव मनुष्य असं आहे की असं आहे. तर आत्ता मुलांच्या बाबतीत पालक इतके सजग झालेले आहेत की काहीही त्याला भूक नसताना सुद्धा त्याला वेगवेगळे पदार्थ फास्ट फूड खाऊ घालतात. दुसरा एक ट्रेंड असा आला आहे की डिजिटल युगामुळं मुलं मॅक्सिमम बैठे काम करतात. त्याच्यामुळं जे कॅलरीज खाण्याच्या स्वरूपातून ज्या कॅलरीज शरीरात जातात त्याचं बर्न होत नाही आणि ते मग कॅलरीज आपल्या शरीरात वापरल्या जात नाही आणि त्या फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या त्वचेखाली डिपॉझिट होऊन राहतात. म्हणजे व्यायामाचा अभाव आणि आत जाणाऱ्या आहारातून जाणाऱ्या कॅलरींचा जास्त प्रमाणात ह्याचा जो असमतोल आहे त्यामुळे एक ओबेसिटी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं मैदानी खेळ खेळायला खूप कंटाळा करतात. मुलं पूर्ण डिजिटलीच खेळ खेळतात. त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. शरीराची हालचाल नाही झाल्यामुळं त्याचा चयापचय नाही होत आणि कॅलरीचं बर्न नाही झाल्यामुळं ते सर्व फॅट साचत जातं आणि मग ओबेसिटीसारखा भयानक व्याधी तो हळूहळू चाइल्डहूडमध्येच आपला जोर धरायला सुरुवात करतो. आता बऱ्याचदा काय होतं की चाइल्ड ओबेसिटी आपल्याला दिसते, पण आईचं कौतुक असतं, आजीचं कौतुक असतं, जवळच्यांचं कौतुक असतं की आमचं बाळ फार गोंडस दिसते. मग हे गोंडस दिसणं आणि ओबेसिटी असणं याच्यातली जी लक्ष्मण रेषा आहे ती काय आहे आणि तो BMI इंडेक्स काय सांगतो? BMI इंडेक्स हा असा असतो की आपलं जे वेट असतं ते KGमध्ये त्याला डिवाईड करतो आपण सेंटीमीटर हाईट इन सेंटीमीटरच्या स्क्वेअरने आणि तो जो पुढं येतो ना त्याला आपण BMI म्हणतो, बेसिक मेटाबॉलिक इंडेक्स म्हणतो आपण. तर साधारणतः त्याचं आपण शरीरातल्या चरबीचं प्रमाण आणि आपल्या स्नायूंचं प्रमाण आणि असं सर्व प्रमाण त्यामध्ये येतं. आता जी नॅचरल आपण म्हणतो गोंडस बाळ आहे म्हणतो, ते गोंडस बाळ आहे. ते गोंडस बाळ कसं आहे की बुवा त्याला दम नाही लागणार, तो व्यवस्थित खेळेल, त्याला खेळताना कुठं जखमा नाही होणार स्नायूला किंवा त्वचेला त्वचा घासून हे, आणि त्याचं सर्व हेल्दी राहील सगळं कार्यक्रम सगळा. आणि जे ओबेज बाळ आहे त्यांना अतिरिक्त घाम येईल, ते खेळताना थकतील, त्यांना लवकर दम लागेल आणि ज्या बाजूचे फॅट पर्सेंटेज आहे ते जास्त प्रमाणात राहील. BMIचं आता जनरली आपण 22 ते 23मध्ये हेल्दी नॉर्मल पाहिजे असं म्हणतो आणि त्यापुढे असेल तर आपण मग साधारणतः ओबेज आणि त्याच्यानंतर पुढं असेल तर मग अजून ओबेज असं त्यावर वर्गवारी करतो. तर अशा प्रकारे आपण नॉर्मल ओबेसिटी आणि मुलांच्या मधलं गोंडसपणा याच्यामध्ये थोडंसं हे करू शकतो. जर समजा ते बाळ आपल्याला जर शारीरिकदृष्ट्या सक्षम ठेवायचं असेल तर ज्याला आपण चौकस आहार म्हणतो, त्या चौकस आहारामध्ये काय द्यायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय द्यायला हवं याहीपेक्षा काय टाळायला हवं? लहान मुलांमध्ये जनरली आपण जे पॅकेज्ड फूड देतो त्याच्यामध्ये सोडियमचे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असतं. ज्यावेळेस आपण सोडियम इंटेक जास्त करतो, सोडियम वॉटरला ॲब्सॉर्ब करतं, वॉटर रिटेन्शन करून ठेवतं बॉडीमध्ये. आणि जे पॅकेज्ड फूड आहे आपण जे लेज घेतो, कुरकुरे घेतो, त्यामध्ये साधारणतः एका पॅकेटमध्ये आपण 6 ते 7 भाज्यांना टाकतो एवढं मीठ एकाच पॅकेटमधून जातं बाळाला किंवा त्या व्यक्तीला एका पॅकेटमधून. तर हे सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर ट्रान्सफॅट हा जो असा प्रकार आहे का तो डायजेस्ट व्हायला खूप त्रास होतो, ते ट्रान्सफॅट त्याच वापरलेलं असतं. जसं आपण डालडाच्या रूपाने बिस्किटांमध्ये ट्रान्सफॅट असतो, डालडा असतो त्यामध्ये. त्याच्यानंतर सगळ्या बेकरी प्रॉडक्टमध्ये ट्रान्सफॅट असतं. त्याच्यानंतर सगळं पॅकेजचे जे लिक्विड्स असतात त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट असतं आणि अतिप्रमाणात शुगर असतं. हे जेव्हा आपण शुगरी फूड घेतो किंवा आता आपण साधारणतः कुठलं एक कोल्ड्रिंक पितो त्या याच्यामध्ये जवळपास आपलं 7 ते 8 दिवसाची पुरेल इतकी साखर आपल्या एकाच छोट्याशा स्प्राईटच्या बाटलीतून तेवढी शुगर जाते. त्या शुगरमुळे काय होतं, स्पाइक्स खूप येतात. स्पाइक्स म्हणजे जास्त प्रमाणात शुगर वाढते आपल्या शरीरातली. ती शुगर वाढणे काम करण्यात त्यात एक मेकॅनिझम अशी असते की आपल्या शरीरात ज्यावेळेस कुठल्याही मार्गाने ग्लुकोज वाढतं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज या अग्न्याशय या संस्थेला एक रिंग जाते की तुम्ही इन्सुलिन सिक्रेट करा. इन्सुलिन सिक्रेट केल्यानंतर ही एक्स्ट्राची शुगर आहे ही आपले स्नायू, आपलं लिव्हर
आणि आपलं त्वचेखालील चरबी याच्याकडं ते ग्लुकोज ग्लायकोजन नावाच्या घटकात स्टोअर केलं जातं आणि जशी गरज असेल तसं ग्लायकोजनचं परत ग्लुकोजमध्ये रूपांतर करून ते आपल्या शरीरासाठी वापरलं जातं. आता मुलं जर लहानपणापासून जर शुगरी फूड, ट्रान्स फॅटवाले फूड असं जर खूप शुगरचे हाय स्पाईक जर यायला लागले, तितके फोन इन्सुलिनला जातात, तेवढं इन्सुलिन ब्लडमध्ये येतं आणि त्याला हे एक्स्ट्रा काम करावं लागतं. याच्याने काय होतं, वारंवार स्पाईकने काही दिवसानंतर इन्सुलिन थोडं थकतं किंवा इन्सुलिन काम करणं बंद करतं. त्याला आपण एक मेकॅनिझम म्हणतो इन्सुलिन रेजिस्टंट. मग हा इन्सुलिन काम करणं बंद झाल्यानंतर काय होतं, हे एक्स्ट्राचं फॅट किंवा एक्स्ट्राची जी शुगर आहे ती फॅटमध्ये रूपांतर होऊन त्वचा, लिव्हर आणि आपल्या चरबीमध्ये साचते आणि आपल्या स्नायूमध्ये साचते आणि तिथूनच ओबेसिटीचा महाभयंकर ओरिजिनला सुरुवात होते. मग नाही, माझा म्हणायचा उद्देश हा आहे की मग हे पॅकेज फूड टाळलं पाहिजे, इथपर्यंत झालं. मग त्यांचा चौकस आहार कसा असायला पाहिजे, त्यांच्या टिफिनमध्ये काय गेलं पाहिजे, घरी त्यांना काय दिलं गेलं पाहिजे. जनरली आता सर्वच जण घाईमध्ये असतात. पालकही कुणा नोकरीला असतं, सकाळी लवकर मुलांचा डबा द्यावा लागतो, 6लाच गाडी येते, सर्वजण घाईत असतात. त्यामुळे बऱ्याच पालकांचा रेडीमेड जे पॅकेज किंवा काही रेडीमेड जे पदार्थ ते डब्यात देण्याचं त्यांची प्रवृत्ती असते. पण आपणच ही वेगवेगळी परंपरा निर्माण करून मुलांनाच ओबेसिटीच्या किंवा मग डिसमेटाबॉलिक असं म्हणतो ना सिंड्रोम, तिकडं आपण डिस्लिपिडेमियाकडे ढकलतोय असा अर्थ होतो. तर चौकस आहारमध्ये आपण कुठले सगळ्या प्रकारचे डाळी आहेत, त्याला मोड आलेले धान्य ते आपण वाफवून थोडं मिरची, चटणी, स्लाईट मीठ टाकून आपण ते तिखट करून पोळीमध्ये देऊ शकतो. एखाद्या प्रकारचं लोणचं देऊ शकतो. त्याच्यानंतर पालेभाज्यांचं सॅलड देऊ शकतो, फळांच्या फोडी देऊ शकतो. त्याच्यानंतर एखादा खजूर, एखादा बदाम, 2-3 काजू असंही देऊ शकतो आपण. चपाती देऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण पराठे देऊ शकतो. अशा प्रकारे प्रोटीन्स, फॅट आणि कार्बोहायड्रेट्स हे तिन्ही पदार्थ ज्यात संतुलित असतील असे सर्व पदार्थ आपण डब्यामध्ये देऊ शकतो आणि ते फारसं काही अवघड बाब नाही असं मला वाटतं. सरांनी सांगितलं की समतोल आहार देण्याबरोबरच पॅकेज्ड फूड आणि कोल्ड्रिंक्स हे 100% अवॉइड केले पाहिजे, तरच तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल. तुम्ही जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगितलं की ओबेसिटी असणाऱ्यांना घाम जास्त येईल, अतिरिक्त श्रम त्यांना होणार नाही. तरुणांमध्ये पण तसंच आहे, म्हणजे ज्याला आपण ॲडल्ट म्हणतो त्यांच्याबरोबरही तसंच आहे. तर मला हे विचारायचं आहे की तरुणांमध्ये हल्ली बीपीचा आजार असेल आणि शुगरचा आजार असेल, तर अनेक हृदयरोग तज्ज्ञ आणि डायबेटीस तज्ज्ञ सांगतात की आमच्याकडे जे 50-60चे रुग्ण न यायचे बीपीचे आणि शुगरचे, तर ते आता 20-25 वगैरे या वयामध्येच सुरुवात होते. आपणही बातम्या वाचतो 25व्या-30व्या वर्षी अटॅक वगैरे येतो. तर ही जी सॅनिटरी लाईफस्टाईल आहे त्याचंच हे आहे. मात्र एक प्रवाद असाही आहे की कंपन्यांच्या खपासाठी ती जुन्या काळी जी शुगर लेवल इतकी असल्यावर गोळ्या चालू व्हायला हव्या तर ते इतक्यालाच होत आहे. हे थोडंफार खरं आहे की खरोखरच तरुणांमध्ये हे प्रमाण वाढायलाच लागलेलं आहे? नाही, आता नवीन आता कंपन्यांच्या याच्यानुसार जे बी पीचे जे गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईन्स थोड्या अलीकडे येत आहेत. आता त्यात आपण दोनही प्रकार धरू शकतो. आपण एक सकारात्मक हेतू घेऊ शकतो, त्यातून एक नकारात्मक हेतू घेऊ शकतो. समजा आपण म्हटलो की कंपन्यांचं, इंटरनॅशनल कंपन्या आहे ते रिसर्चला पैसे पुरवतात मोठ्या मोठ्या संस्थांना, तर त्यांचे प्रॉडक्ट खपलेच पाहिजे असं एक जनरल माणसांमध्ये एक हे तो विषय आपण बाजूला ठेवू. समजा तो त्यांचा व्यावसायिक संबंध झाला. पण अजून एक आपण काय म्हणतो की पूर्वी 140-90, 150-90 असं येता येता आता 130-80पर्यंत आलं की याला तुम्ही हायपरटेन्शन म्हणून ट्रीट करा. 125 ते 135 साखर आहे किंवा HbA1c 6.5 याला तुम्ही 6 किंवा 5.9 याला तुम्ही प्री डायबेटिक म्हणून ट्रीट करा. याची आपण एक सकारात्मक बाजू घेऊ की पूर्वी काय व्हायचं की आपण समजा 150-90ला रुग्ण आला आणि आपण त्यावेळेला ट्रीटमेंट चालू करायचो आणि हल्ली त्यांनी रेंज आणली 130/80 ह्याच वेळी तुम्ही ट्रीटमेंट करा. आता बऱ्याच जणांनी, बरेच डॉक्टर जे जुने फिजिशियन्स आहे किंवा आमच्यासारखे जनरल प्रॅक्टिशनर आहे ते बघता की आपण थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचं, तर काय आज लाईफस्टाईल मी मॉडिफाय केली आणि लगेच 1 आठवड्यात मला रिझल्ट मिळेल असं नाही. त्याला 1 महिना लागू शकतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने आपण जर BP कमी करायचं म्हटलं किंवा काही करायचं असलं, प्रयत्न बॉडीला सवय लावायची असली तर त्या लोकांना आपण हे तरी कळतं की आत्ता आपण 130-80मध्ये आहे, नाही आपल्याला इथून पुढं काळजी घ्यायला पाहिजे.
म्हणजे आपल्याला काही गोष्टी अलीकडे कळत आहे, अशी एक सकारात्मक बाब आपण त्याच्यातून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तरुणांमध्ये बैठं काम एक म्हणजे आता बऱ्याच मोठा क्लास आहे तो वर्क फ्रॉम होम करतो आहे, त्याच्यामुळं वर्क फ्रॉम किचन, वर्क फ्रॉम बेड, वर्क फ्रॉम हॉल, वर्क फ्रॉम आता काही तरुण तर वर्क फ्रॉम डेस्टिनेशन्स वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जाऊन वर्क फ्रॉम तिथून करतात. त्यामुळं ते कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसलेले असतात आणि त्यामुळे त्यांचं आणि त्या दरम्यान त्यांचं खाण्याचं चालू असतं, त्यामुळं त्या कॅलरी ज्वलन होत नाही आणि त्यामुळे मग ते एक्स्ट्रा फॅट मागाचे सांगितल्याप्रमाणे मेकॅनिझमने ते लिव्हरमध्ये त्याच्यानंतर त्वचेखाली आणि स्नायूमध्ये साचत जातं आणि ओबेसिटीला सुरुवात होते. दुसरी गोष्ट आहे जे आपल्याला कंपन्यावाल्यांना आपण म्हणतो की बाबा एवढं मोठं पॅकेज यांना मस्त काम आहे, छान आहे, मस्त एसीमध्ये बसायचे, पण त्यांना जे टार्गेटचं प्रेशर असतं, हे टार्गेटचं प्रेशर असतं, फाईलचं प्रेशर असतं, सर्व प्रेशर असतं वरून, त्याच्यामुळं काय होतं ते कायम तणावात असतं. त्या तणावात असल्यामुळे तणावामध्ये आपल्या शरीरामध्ये कायम एक कॉर्टिसोल नावाचा हार्मोन्स सिक्रेट होतो. तो कॉर्टिसोल नावाचा हार्मोन्स आपल्या शरीराचं पल्स रेट वाढवतो, हायपरटेन्शन वाढवतो, महत्त्वाच्या अवयवाचं रक्तपुरवठा कमी करतो. आता हे एकदा झालं तर ठीक आहे, आजचं झालं मला तर ठीक आहे, पण मला वारंवार जर टार्गेटचं प्रेशर असलं, माझं दररोज मी कॉर्टिसॉल जर सिक्रेट करायला लागलो आणि माझ्या सर्व महत्त्वाच्या अवयवाला त्या कॉर्टिसॉलचं जर बर्डन आलं आणि कॉर्टिसॉल एक्स्ट्रा फॅटसुद्धा आपल्या त्वचा रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट करतो आणि हे वारंवार जर कॉर्टिसॉलचं जर आपल्याला स्पाईक आला तर तो व्यक्ती हळूहळू हायपरटेन्शनमध्ये रूपांतरित होऊ शकतो, जरी त्याला फॅमिली हिस्ट्री नसली तरी. हां, तुम्ही आत्ता हे सांगितलं की या वेगवेगळ्या कारणांमुळे हायपरटेन्शन येऊ शकतं. मात्र त्याच्यामध्ये बऱ्याचशा दवाखाने आहेत, काही यूट्यूबर्स आहेत तुमचे मेडिकल फील्डमधले, की ते दावा करतात की एका बॉर्डरलाईनपर्यंत जर तुम्हाला BP असेल किंवा शुगर तर 200-300 जरी असेल तर ती रिव्हर्सल होऊ शकते. तुम्ही आताच उल्लेख केला की लाईफस्टाईलमध्ये जर चेंजेस केले तर तुमच्या या 28 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला असे पेशंट्स आढळलेत का की खरोखर ते बॉर्डर लाईन होते किंवा क्रॉस केलेले होते, मात्र त्यांनी मनावर घेतलं आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले, म्हणजे आहारामध्ये त्यांनी चेंजेस केले, एक्झरसाईज सुरू केल्या आणि 5-10 वर्षात करता तरी BP किंवा ती शुगर आहे ती रिव्हर्स झाली? बऱ्याच पेशंट माझ्याकडे बॉर्डरलाईन BP आणि बॉर्डरलाईन प्री डायबेटिक असं घेऊन येतात. बऱ्याच ठिकाणी आता डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम म्हणून हे केलं जातो. त्यातही त्यांचं बेस हेच असतं की काही जे सप्लिमेंटरी मेडिसिन देतात, व्यायामाचे प्रकार सांगतात, आहार विहारामधलं पथ्य सांगतात आणि फिजिओथेरपी सांगतात. बाकी थोडे हे दोन मते रिव्हर्सल करण्यासाठी. पण लोकांचं तिकडं कल का नाही का, ते शहरामध्ये आहे ते बऱ्यापैकी चालतं, पण ग्रामीण भागात मी ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळं तिकडं लोक तयार होत नाही जायला. तर मग बऱ्याचदा काय होतं की त्यांना जर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन काहींना खूप असं बोजड किंवा जड वाटतं की बाबा नाही आपल्या लेवलचं काम नाही. तर त्याच्यात आपण 4 गोष्टी सांगू शकतो फक्त. एक म्हणजे व्यायाम. तुम्ही कुठल्याही प्रकारचं शरीर हालचाल केली ना तर तुम्ही एक तर व्यायाम करा, रनिंग करा, सायकलिंग करा किंवा तुम्हाला आवडतं गाणं आहे ना त्या गाण्यावर डान्स करा, काही करा, फक्त शरीर हललं पाहिजे, स्नायू हलले पाहिजे. त्याच्याने काय होतं बॉडीमध्ये एंडॉर्फिन नावाचं द्रव्य तयार होतं. ते एंडॉर्फिन नावाचं द्रव्य तयार झाल्यानंतर ते एंडॉर्फिन आपल्या बॉडीमध्ये नवीन रक्तवाहिन्यांचा संचार, नवीन रक्तवाहिन्या, नवीन नसा किंवा त्याला न्यूरॉन्स म्हणतो ते तयार करतं. कॉग्निशनची लेवल म्हणजे आकलनात्मक शक्ती वाढवतं बॉडीची, ते एक होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आहार विहार, ज्याच्यामध्ये खूप शुगर आहे त्यात घेऊ नका, कमी शुगर लिमिटेड करा, फॅट लिमिटेड करा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या सगळे डॉक्टर्स आजार शोधण्याच्या तयारीत आहे, परंतु पेशंटमध्ये काय काय डेफिशियन्सीजमुळं हृदयरोग होऊ शकतात. आता एक नवीन संशोधन, जुनंच संशोधन आहे पण ते थोडं मागं पडलं होतं. व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे आपल्या बॉडीमध्ये हायपर होमोसिस्टिन नावाचा घटक तयार होतो आणि तो ब्लडची क्लॉटिंग सिस्टीम वाढवतो. म्हणजे ज्या ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे तरीही त्यांना ब्लड क्लॉट्स तयार होतात. यात सर्वात मोठं कल्प्रिट आहे. परंतु रक्तातली चरबी कमी करण्याच्या जे घटकांच्या इतक्या मोठे मोठे ब्रँड 10,000 कोटी रुपये टाकून त्यांनी बनवलेले, त्यामुळे याविषयी कोणी सांगत नाही. तर व्हिटॅमिन B12 अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीज बघा, त्यांना हलतं ठेवा, त्यांचे प्रोटीन्स डाएट भरपूर घेऊ द्या त्यांना.
कारण हाय प्रोटीन घेतल्यावर सटाईट येते, पोट भरल्याची भावना येते, त्याच्यामुळं मग आपण वेगळ्या प्रकारचे खाऊ करत नाही आणि त्यामुळं आपल्या शुगर आपल्या शरीरात जास्त येत नाही. त्यानंतर जागरण नको, 7 तास झोप पाहिजे. झोप प्रॉपर नाही झाली तर आपल्याला हार्मोन जो भुकेचा हंगर हार्मोन्स येतो जास्त शरीरामध्ये तयार होतो आणि त्यामुळे आपण कधीही खायला तयार होतो. त्याच्यामुळे शरीरात कॅलरी जास्त जातात, ओबेसिटी होते. हे सर्व रिव्हर्स केले ना आपण साधारण 3 ते 6 महिने व्यवस्थित, तर ते पेशंट बऱ्यापैकी सेटल होतात. विदाऊट मेडिसिन ते त्यांच्या पूर्वपदावर येऊ शकतात. म्हणजे एक अतिशय आपल्याला आधार देणारी गोष्ट सरांनी सांगितली की जर आपण ठरवलं तर शहरात न जाता कोणत्याही महागड्या अशा प्रकारचे प्लॅन्स न घेता स्वतःच्या पातळीवर सुद्धा आहार आणि विहार आणि विचार या 3 गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर बॉर्डर लाईनला गेलेले हे आजार आपल्याला मागे घेता येतील काही प्रमाणात का होईना. तुम्ही आता डिफिशियन्सीच्या बाबतीमध्ये बोललात सर. शहरामध्ये आणि खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये दोन्हीकडेही शरीरामध्ये आवश्यक असणारे जे घटक आहेत त्याच्या भरपूर डेफिशियन्सी सापडतात. कुणामध्ये B12 असेल, कुणामध्ये D3 असेल, कुणामध्ये कॅल्शियमची असेल, कुणामध्ये आयर्नची असेल. आणि रक्ताचं जर हे बघितलं 12 वगैरे फक्त आपल्याला पंजाबच्या स्त्रियांमध्येच पाहायला मिळतं, आपल्याकडे ते असतच नाही. तर मग या कोणत्या प्रकारच्या डिफिशियन्सीच्या टेस्ट आपण 6 महिन्याला वर्षाला केल्या गेल्या पाहिजेत, आरोग्याच्या दृष्टीने त्या हितकारक ठरतील आपल्याला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण ओबेसिटी कुठल्या आजाराचं शोध लावतो त्यावेळेस सगळ्यात प्रथम ती व्यक्ती जर बऱ्यापैकी हेल्दी असेल तर आपण त्यात कमतरतेचा शोध लावा. आजार शोधण्यापेक्षा याच्या डेफिशियन्सीज काय याचा शोध लावण्याची पहिली स्टेप घ्यावी असं मला वाटतं. त्यामध्ये आपण थायरॉईडचं टेस्ट करू शकतो. थायरॉईडच्या कमतरतेमुळं जास्त कमीमुळं थायरॉईडमध्ये ओबेसिटी येऊ शकते, पाळीचे त्रास होऊ शकतात, त्याच्यानंतर धडधड होऊ शकते, हृदयाचे प्रॉब्लेम येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे B12 डेफिशियन्सीमुळे तुमच्या हातापायाला मुंग्या येणे, तुम्हाला वारंवार तोंड येणे, पोटाची, तोंडाची, आतड्याच्या अस्तराची त्वचा खराब होणे, त्याच्यानंतर अगदी कॉग्निशन म्हणजे आकलनात्मक शक्ती कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, कन्फ्यूज, गोंधळ इथपर्यंत व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीचा प्रकार आहे. आणि व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियम हे तिन्ही आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहे. ज्यावेळेस आपल्या काही ठराविक काळानंतर आपल्या पेशी मरतात, ठराविक काळानंतर ज्यावेळेस ते मागचं सैन्य पुढच्या पेशी तयार करायला येतं, ते बनवण्यासाठी हे बिल्डिंग ब्लॉक्स आहे किंवा सिमेंट आणि पाण्यासारखं हे वापर होतं आणि स्टीलसारखं. आणि हेच जर आपल्या शरीरात कमी असले तर नवीन होणाऱ्या पेशी प्रॉपर तयार होत नाही. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये आतल्या बाजूने इजा होते आणि तो लोकस तयार होतो की ब्लॉकेजसाठी तिथं सर्व पेशी जमा होत्या. म्हणजे फक्त तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणूनच तुम्हाला ब्लॉकेज होईल असं नाही. अनेक पेशंट मी पाहिले की ज्यांचे कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे तरीही त्यांना अटॅक आलेले. म्हणून दरवेळेस कोलेस्ट्रॉलला कल्प्रिट नाही. दुसरं मी तुम्हाला होमोसिस्टीनचं सांगितलं. व्हिटॅमिन B12 कमी असल्यावर हायपर होमोसिस्टीन नावाचे घटक आपल्या शरीरात तयार होतो. तो होमोसिस्टीन जर आपल्याला नॉर्मल ठेवला आपण, त्याच्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन B12 नॉर्मल ठेवायचं असतं. त्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन D3. व्हिटॅमिन D3 हा तुम्ही किती चांगलं इंटेक असलं तुमचं, तुम्ही नॉनव्हेज खाणारे असले, तुम्ही बेकरी प्रोडक्ट खाणारे असले, तुम्ही मिल्क प्रोडक्ट खाणारे असले, सगळं असलं, पण तुम्ही जर कोवळ्या उन्हात न गेले सकाळी 10च्या तर ते खाल्लेले पदार्थांचं व्हिटॅमिन D3 मध्ये रूपांतर होत नाही, जे बॉडीला अवेलेबल असतं. तर तसं एक प्रकार आहे. आणि सर्वच पदार्थ आपण टाळून चालणार नाही. आता मेंदूमध्ये आपल्या 60 to 70% फॅट असतं मेंदूमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला फॅट टोटल बंद करूनही चालणार नाही. आता बरेच लोक माझ्याकडे येतात की आम्ही वजन कमी करायसाठी औषध घेतो, असं करतो तसं करतो. तर त्यांनी प्रॉपर जे नॉर्मल फॅटसुद्धा त्यांचं कमी झाल्यामुळं ते थोडे कन्फ्यूज, गोंधळलेले, आजारी स्वरूपात दिसतात. तर त्याच्याने सुद्धा मेटाबॉलिक चेंजेस होऊन त्यांना वेगळे आजार मागे लागायची शक्यता असते. त्याच्यामुळं आपण कमतरता हा विषय मेनली व्हिटॅमिन Aमुळं त्वचा तुमची रखरखीत होऊ शकते. व्हिटॅमिन Cमुळं तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते. जर कमी असेल तर ती इम्युनिटी कमी झाल्यावर तुम्ही सर्व आजारांना बळी पडू शकतात. व्हिटॅमिन Kमुळं तुमची क्लॉटिंग सिस्टीम बिघडू शकते. त्यामुळे व्हिटॅमिन Kची कमतरता ते तुम्हाला घ्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे A, D, E and K हे 4 व्हिटॅमिन्स फॅट सोल्युबल आहे. तुमच्या बॉडीमध्ये प्रभूत प्रमाणात तेवढ्या प्रमाणात जर फॅट असेल तरच ते बॉडीमधून शोषलं जाईल. तुमच्या शरीरात फॅट नसेल तर ते शोषलं जाणार नाही. म्हणून सगळ्या फॅटला वाईट म्हणणं चांगलं नाही. फॅट हे सगळ्या शरीराच्या पेशींचे आवरणं बनवण्यासाठी फॉस्फोलिपिडचे महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12 आणि बाकीचे इतर हार्मोन हे वॉटर सोल्युबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही आज व्हिटॅमिन B12चे किती इंजेक्शन घेतले
तरी ते वारंवार रिप्लेनिश होत राहतं. त्याच्यामुळं त्याला वारंवार वरून आपल्याला त्याचे ॲडिशनल सप्लिमेंट घ्यावंच लागतं. सरांनी आता वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि शरीरातील रक्तामध्ये गरजेचे जे घटक आहेत त्यांच्या टेस्ट वेळेत कराव्यात हे आपल्याला सांगितलं. अजून एक थोडासा एक महत्त्वाचा जो विषय आहे त्याच्याकडे थोडंसं जायचं आहे की हल्ली जसे हायपरटेन्शनचे पेशंट्स वाढत आहेत, हल्ली जसे शुगरचे पेशंट्स वाढत आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त वेगाने आणि भीतीदायकरित्या कॅन्सरचे पेशंट्स वाढत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च सांगतात की काही दिवसाने 60-70% पेशंट जगातले हे भारतात असणार आहेत. तर कोणत्या कोणत्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत की जेणेकरून आपण या कॅन्सरला दूर ठेवू शकू. आता काही गोष्टी त्यातल्या समजा आपल्या हातात नसतीलही, पण आपल्या पातळीवर कोणत्या कोणत्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला हव्या की जेणेकरून आपण त्या घातक रोगाला थोडंसं दूर ठेवू शकू. कॅन्सर म्हणजे आता कुठल्याही पेशंटचं अनियंत्रित म्हणजे जास्त प्रमाणात वाढ होते कुठल्याही पेशंटची. तर आयडियली आता ब्लड कॅन्सर झाले, त्याचं ब्रेस्ट कॅन्सर झाले, त्यानंतर गर्भाशयाचे कॅन्सर झाले, लसिका ग्रंथीचे कॅन्सर झाले, लिम्फॅटिकचे बाकीचे सगळे कॅन्सर झाले. हे सगळे वाढण्याचं प्रमाण आहे ना, पहिलं म्हणजे केमिकल इंड्युस्ड आपण जे खातो किंवा ऑर्गॅनोफॉस्फरस मारलेले जे पदार्थ खातो आपण भाज्यांवर वगैरे, कारण आता त्याच्याशिवाय फळं भाज्या पिकतच नाही, त्यातली इनडायरेक्ट ते जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बऱ्याचपैकी आतड्याच्या कॅन्सरसाठी अतिप्रमाणात नॉनव्हेज खाणं हे एक कारण सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे नॉनव्हेज आपण हे बार्बेक्यू नवीन जे स्टाईल निघले त्याच्यामध्ये जे अर्धवट शिजलेले त्यातूनही कॅन्सर हे होऊ शकतो. चौथी गोष्ट म्हणजे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहे स्त्रियांच्या बाबतीत, मनुष्यांच्या बाबतीत, ते अर्धवट अन्नातून जाऊ शकतं, अर्धपक्व काही आहारातून जाऊ शकतं, त्याच्यानंतर फास्ट फूडमधून जाऊ शकतं. त्याच्यामुळं कार्सिनोजेनिक पदार्थ आपल्या बॉडीमध्ये जात आहेत, त्याच्यामुळं कॅन्सरचं प्रमाण आपण वाढतं आहे. आता कॅन्सरच्या बाबतीत दोन गोष्टी प्ले करतात. एक म्हणजे जे कॅन्सर आपल्या गुणसूत्रांवर बुकिंग होऊन आलेले असतात ते आपले काहींचे 10व्या वर्षी सापडतील, काहींचे 35व्या वर्षी सापडतील, काहींचे 70व्या वर्षी सापडतील, पण त्याला आपण फारसं काही करू शकतो नाही. त्यात फक्त आपण आपली इम्युनिटी वाढवू शकतो. तर त्यामध्ये आपण त्या पद्धतीचा आहार घेऊन हे जे सर्व कार्सिनोजन्स आहे ते आपण टाळू शकतो. जास्त तीव्र लाईटचा प्रकाश टाळू शकतो, उन्हाचा संपर्क टाळू शकतो, त्याच्यानंतर केमिकलचा संपर्क टाळू शकतो आणि कार्सिनोजेनिक इतर पदार्थ टाळून आपण कॅन्सर नियंत्रित ठेवू शकतो. त्याच्यामध्ये जो प्लास्टिकचा जो अतिवापर आहे तो किती कारणीभूत आहे? काय होतं आता की आपल्याला पाणी पिण्यासाठी प्लास्टिकची बॉटल लागते, टिफिन न्यायला प्लास्टिकचा डबा लागतो, अन्नपदार्थ कॅरी करायला प्लास्टिकच्या पिशव्या लागतात, भाज्या आणायलाही प्लास्टिकची पिशवी लागते, पार्सल्स आणायलाही प्लास्टिकची पिशवी लागते. आणि मी एकदा कुठेतरी वाचलं होतं की अगदी अंटार्क्टिकेवरच्या व्हाईट बिअरच्या आतड्यांमध्ये सुद्धा माशांथ्रू त्याच्या त्या अन्नसाखळीच्या याच्यातनं तिथपर्यंत ते प्लास्टिकचे कण सापडलेले. ते किती मॅटर करतं हे प्लास्टिकचा वापर? प्लास्टिक्सचं आता नवीन संशोधन सापडले की अतिरेकी वापर झालेला आहे सर्व डिस्पोजेबल्समध्ये. त्याच्यामुळे काही प्रकार आहे प्लास्टिकचे जे असं स्टडी झालं आहे की ते चालतात, परंतु काही जे प्रकार आहे जे बेसिक्स ते आपण टाळले पाहिजे. त्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे. काही ठिकाणी ब्लडमध्ये काही पार्ट सापडले प्लास्टिकचे, त्याच्यामुळं आपण चहा पिताना, त्याच्यानंतर कुठले पदार्थ घेताना, गरम उष्ण असे पदार्थ घेताना त्यामध्ये प्लास्टिक विरघळून ते आपल्या ब्लडमध्ये येऊ शकतं आणि बाकीचे कॉन्सिक्वेन्सेस ते उत्पन्न करू शकतं. त्यामुळं त्यावर संशोधन अजूनही चालू आहे, पण तूर्त तरी आपण त्यापासून लांब राहणं चांगलंच आहे. आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे तांब्या पितळाचे आपण भांडे वापरली तर अजून चांगलं होईल. मुलाखतीच्या शेवटीकडे जाताना मला फक्त एकच जाणून घ्यायचं आहे की जुन्या काळी जसे एकदम आरोग्यदायी आयुष्य सगळे जगायचे, तसं निरोगी आयुष्य जगण्याकरता जर तुम्हाला खाण्याच्या, पिण्याच्या, वर्तनाच्या, ध्यानाच्या जर एक 4 सर्वसाधारण सूचना द्याव्याशा वाटल्या तर त्या कोणत्या कोणत्या द्याल? सगळ्यात पहिली सूचना मी देईल की विचार, भावना आणि वर्तन यांच्या समभुज त्रिकोणाला आपण मानसिक आरोग्य म्हणतो. आपले विचार चांगले असेल तर आपल्या भावना चांगल्या उत्पन्न होतील
आपल्या भावना चांगल्या असेल तर आपलं वर्तन चांगलं राहील. याच्यावर आपण शरीर असतं, शरीराला हा त्रिकोण आहे, हा शंकू आहे. वरती शारीर, विचार, भावना आणि वर्तन असं शंकूच्या आकाराचा त्रिकोण आहे हा. आणि हा प्रत्येकजण जन्माला आला का आपापला शंकू घेऊन येत राहतो. तर हा शंकू विचारांमध्ये आपण वाचनाने प्रगल्भता करून भावनांचं आपण नियमन जर केलं तर आपलं वर्तन आपण थोडं सात्विक करू शकतो. अशा प्रकारे हा जर मानसिक स्वास्थ्याचा त्रिकोण जर आपण चांगला ठेवला तर आपल्याला सर्व प्रकारचे शारीरिकसुद्धा त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होतील. तर विचारांमध्ये आपण चांगल्या लेखकांची पुस्तक वाचू शकतो, आध्यात्मिक वाचू शकतो आणि चांगल्या मित्रमंडळींबरोबर चांगले विचार शेअर करू शकतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे हालचालीला पर्यायच नाही. हालचालीशिवाय पर्याय नाही. हालचालीने चांगले हार्मोन्स तयार होतात, त्याच्यानं फील गुड हार्मोन तयार होतात, जे की आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढवणारे पदार्थ तयार करतात. आता एक नवीन ब्रँच आली आहे, न्यूरो इम्युनो एंडोक्रायनॉलॉजी. म्हणजे आपण फक्त आपली प्रतिकारशक्ती वाढून सुद्धा आपले न्यूरोलॉजी आणि एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे हार्मोन्स आणि आपले ब्रेनचे सगळे पदार्थ आपण नॉर्मल ठेवू शकतो, सगळे संप्रेरक. त्याच्यासाठी आपल्याला इम्युनिटी सुधारायला पाहिजे आणि इम्युनिटी सुधारली इनडायरेक्टली आपण ध्यानासारखे पदार्थ आपण केले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आहार. आता वरती शारीर आहेत, शंकूमध्ये मी वर शारीर सांगितलं. आपला जर आहार संतुलित राहिला, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स, ट्रेस एलिमेंट्स म्हणतो आपण, मॅग्नेशियम, कॉपर, असे हे जर आपले संतुलित राहिले तरच आपण ते शारीर नॉर्मल ठेवू. आता आपण जे आपल्याला ज्या जीवनात सगळ्या गोष्टी साध्य करायच्या आहे त्याचं जे साधन शरीर आहे त्याला जर त्रास देऊ तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडेल आणि आपल्या सगळ्या सिस्टीम बिघडतील. म्हणून शरीराचा आपण व्यवस्थित पोषण केलं पाहिजे असं. चौथी गोष्ट मी सांगेल की झोप 7 ते 8 तास शांत झोप गेली पाहिजे. काय होतं, दिवसभर आपण कायम डिस्ट्रॅक्टेडमध्ये असतो माइंडमध्ये, त्यामुळं काय होतं की आपण एकरूप होत नाही. आता काबत-झिन्या इटालियन फिजिसिस्ट काय म्हणतो, नोईंग व्हॉट यू आर डुईंग इज अ मेडिटेशन. म्हणजे तुम्ही जी गोष्ट करताना ती 100% योगदान द्या. तुम्ही गाडी चालवताय तर गाडीच चालवा, तुम्ही काही काम करताय, जेवताय तर जेवणच करा. त्यावेळी तुम्ही मोबाईल घेऊ नका, बाकीचे माइंड डिस्ट्रॅक्टेड ठेवू नका. तर अशा प्रकारे तुम्ही जर मेडिटेशनची प्रत्येक कामात जर सवय लावली, त्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो, तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लगेच सुरुवात होतील. त्याच्याने काय होईल, ब्रेन आणि आपल्या शरीराचा आणि मेंदूचा ॲक्सेस तयार होतो आणि आपल्याला मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्याबरोबर जोडून आपल्याला चांगलं करता येतं. आणि झोपेचा एक फायदा असा होतो, दिवसभर केलेलं जे आपण वाचन असतं, चांगल्या लोकांना भेटलेले विचार घेतलेले असतात, ते झोपेमध्ये आपले मेमरी पॉकेट्स जे असतात ब्रेनमधले ते उघडले जातात आणि त्यामध्ये ते डिपॉझिट केले जातात. आणि ज्यावेळेस आपल्याला कधी नंतर गरज पडते ना, ते टाईमली रिट्राईव्ड होतात, म्हणजे आठवतात आपल्याला. त्याच्यासाठी झोपेचा गरज आहे. ही झोप जर डिस्टर्ब असली तर तुमची स्मरणशक्ती कमी होईल, ते विचार तुमचे रिट्राईव्ह होणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती कमजोर होईल. अशा प्रकारे डिस्टर्ब झोप याला काही शास्त्रज्ञांनी स्मोकिंग करणे इतकंच धोकादायक सांगितलेले. त्याच्यामुळं 5वी गोष्ट मी सांगेल, व्यसन करू नका. कारण व्यसनाने काय होतं, व्यसनाने तुमच्या न्यूरो जी सिस्टीम आहे, रिस्पॉन्स देण्याची सिस्टीम आहे, ती तुमची वीक होते. आता समजा एखादा तंबाखूचं व्यसन करत असेल तर त्यात निकोटीन असतं, त्याच्यानंतर अल्कोहोलचं व्यसन करत असेल त्यात C2H5OH असतं. त्यामुळे काय होतं, तुम्ही असे डिप्रेस स्टेजला जातात. त्यामुळे बॉडी तुमचे काही एखाद्या आजाराचे गंभीर तुम्हाला थोडे धोके देताना ते तुमच्याकडून कॅच नाही होत आणि मग आपण नंतर म्हणतो का अरे मला अचानक झालं. त्याच्यामुळं मग हे छोटे, त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा. 5वी 6वी गोष्ट सांगेल मी की सोशल कॉन्टॅक्ट्स वाढवा. आता एखाद्या माणसाकडे गादीमध्ये 1 कोटी रुपये ठेवलेले, त्याच्या कपाटामध्ये 50 तोळे सोनं आहे आणि त्याच्या बँकेमध्ये 2 कोटी रुपये, पण त्याला कायम चोरांची भीती आहे, घरचे मला सांभाळतील का नाही भीती आहे, मुलांना याच्याहून भांडण होईल का नाही भीती. पण त्याच वेळी दुसऱ्या माणसाकडं 50 जणांचं असं सोशल बॉन्डिंग आहे की त्याला काही झालं तर ते 50 जण धावून येऊ शकतात, त्याच्या आनंदासाठी प्रयत्न करतात, एकमेकाच्या याच्यासाठी प्रयत्न करतात. ती श्रीमंती माझ्या मते जास्त सोशल श्रीमंती म्हणतो आपण, ती जास्त श्रीमंत आहे. 7वी गोष्ट मी सांगेल की तुमचा पगार, जी गोष्ट तुम्हाला पगार देते त्याला आपण व्यवसाय म्हणतो, ते गरजेचं आहे. कारण तुमचं त्याच्याने व्यवसाय चालतो, मुलाबाळांचं शिक्षण चालतं, तुमचे पोटं भरतात, पुढच्या तुमच्या काही गोष्टी आहेत त्या बकेट लिस्टमध्ये त्या पूर्ण होतात. पण एक गोष्ट तुम्ही करा, एक कोणता तरी चांगला छंद जोपासा, वाचन असेल, पेट्स असतील, बागकाम असेल, कुठं ट्रॅव्हलिंगची आवड असेल ते करा. जी गोष्ट तुम्हाला पैसे नाही देणार पण तुमच्या मनाला आनंद देईल अशी एक तरी गोष्ट तुम्ही करा.
त्याच्याने ब्रेनमधले नवीन सर्कल्स तयार होतात आणि तुमचा ब्रेन कॉग्निटिव्ह म्हणजे आकलनात्मक दृष्टीने तो असा सकारात्मक होतो. अशा प्रकारे मी 7 पॉईंट सांगेल आणि याबरोबर हे सगळे पॉईंट तुम्हाला आरोग्यासाठी 100% उपयुक्त ठरेल अशी माझी ग्वाही आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे छोटे छोटे जे पॉईंट्स आहे ना, कुटुंबाशी निगडीत राहा, कुटुंबाशी निगडीत राहा, कारण ते तुमचे मेन रिव्ह्यूवर आहे. तुम्ही काय करताय, तुमचं काय, त्याला खरेखर तुमचे जे खोटे मित्र आहे ते तुम्हाला फायद्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू खोटा देऊ शकता तुमचा, पण कुटुंब कधी तुम्हाला खोटा रिव्ह्यू देणार नाही. ते चांगलाच रिव्ह्यू देतील, त्याच्यातून तुम्हाला शिकता येतं. अपयशाने खचू नका. आणि सगळ्यांमध्ये म्हणजे आपण कसं म्हणतो, सुख, समाधान आणि आनंद या 3 गोष्टींची गल्लत करतात लोक. सुख, समाधान, सुख म्हणजे कसं इंद्रियापासून मिळणारं ते सुख, ती काही फारशी मोठी गोष्ट नाही, ती कोणी मिळू शकतं. समाधान म्हणजे सम आदान, म्हणजे तू दे मला आणि मी दिल तुला, म्हणजे ते एकमेकाचं त्यांच्यात बॉन्डिंग ठरलेलं असतं की तू मला दिलं तरच मी दिलं. आणि आनंद हा असा गोष्ट आहे की जी आपण निस्वार्थीपणाने करतो आणि तो खरोखर आपल्याला सकारात्मकता वाढवतो, इनडायरेक्टली आपली हेल्थला मदत करतो. हे मी तुम्हाला 8 पॉईंट सांगेल आणि हे खरोखर तुमच्या शारीरिकच्या सर्व आहाराबरोबरच तुमच्या आरोग्याला सकारात्मक बनवतील यात वादच नाही. मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न की आपलं जे शरीर आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अलार्म्स देत असतं वेगवेगळ्या आजारांसाठी. तर मी काही आजार सांगतो, तुम्ही फक्त एक त्या आजाराचे जे अलार्म आहेत ना ते एकेका वाक्यामध्ये मला सांगा. समजा जर तुमचं हायपरटेन्शनची शक्यता वाटते, शरीर काय अलार्म देतं? ब्लॅकआउट्स होतात, बारीक अनुभूल येते, ब्लॅकआउट्स होतात, त्याला एक 2-3 सेकंदाचे ब्लॅकआउट्स होतात, चक्कर आल्यासारखं होतं, त्याला तो एक अलार्म राहील. त्याच्यानंतर जर समजा शुगर असेल तर शुगरमध्ये रात्रीचं लघवीचं प्रमाण वाढतं, तहान जास्त असते, भूक जास्त असते आणि थर्स्ट जास्त असते. तहान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचं काय होतं, 3rd-ला 4th स्टेजला वगैरे ते सापडतं. तर ते सुरुवातीला सापडण्यासाठी ते अलार्मिंग काय आहे आपलं? कॅन्सरमध्ये अलार्मिंग म्हणजे टॉयलेटमधून एखाद्याचं ब्लड जाणे वारंवार, पेनलेस, रक्त नाही पाहिजे. लघवीमधून ब्लड जाणे, पेनलेस. स्त्रियांमध्ये वारंवार अंगवून जाणे, पेनलेस, म्हणजे त्याच्यात वेदना नाही पाहिजे. त्याच्यानंतर कुठलीही चामखीळ किंवा तीळ म्हणतो ना, तो अचानक मोठा होणे. 5वी म्हणजे न भरणारी जखम. 6वी म्हणजे 3 आठवड्यापेक्षा जास्त टिकणारा खोकला किंवा घोगरा आवाज घोगरेपणा असतो. असे साधारणतः. त्याच्यानंतर स्किनचे आणि ओरलचे पॅच, तोंड येणे ह्या 3 आठवड्यापेक्षा जास्त तोंड येते, सगळे व्हिटॅमिन्स घेऊन झाले, सगळं झाले, पण तोंड माझं जात नाही आहे आणि थोडे एलिव्हेशन्स येत आहेत त्या जखमेला, ते एक. 7वी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची लिम्फ नोड, मानेला जांघेमध्ये आपल्या गाठी येणे आणि त्या पेनलेस असणे, त्याच्या वेदना होत नाही आपल्याला. तर हे जनरली वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे आपल्याला अलार्मिंग साईन असतं. HB कमी असणं, HB कमीमध्ये दम लागतो, झोपेमध्ये पोटऱ्या चावतात, रात्री झोपताना तळपायाची आग होते, चक्कर येतो, चिडचिड होते, दुसरं मोठ्याने बोललं तरी आपल्याला चिडचिड होते, कुठल्याही कामात उत्साह राहत नाही, काम करताना पटकन दम लागतो. कॅल्शियमची डिफिशियन्सी असणे किंवा बोनची डेन्सिटी कमी होणे. त्यामध्ये सर्व प्रकारचे सांधे चावतात, जॉईंटमध्ये पेन होता, आपल्याला बोनमध्ये पेन होता, त्यानंतर वारंवार आपल्याला क्रॅम्प्स येतात. आपण म्हणतो पेट केले, मला क्रॅम्प्स येत आहे, वारंवार इकडं तिकडं क्रॅम्प्स येतात. त्याच्यानंतर टिंगलिंग नमनेस, तळपायाची आग होतात, हे सगळे लो कॅल्शियम. शेवटचं B12 आणि D3 यांची डिफिशियन्सी असणे. B12 D3मध्ये खूप कॉमन लोकांमध्ये असतं, हाताला, डोक्याला, पायाला मुंग्या येणे एक. दुसरं म्हणजे कायम तोंड येतं आणि तुमचं व्हिजिबल तोंड जरी नाही आलं तरी इतरांना जी भाजी नॉर्मल असते ती तुम्हाला तिखट लागते. 2. तिसरी गोष्ट म्हणजे चक्कर, हा एक विषय असतो. 4थी गोष्ट म्हणजे नॉन स्पेसिफिक पेन, मला चेस्ट पेन होते, मला हेडेक होते, मला 1 साइडेड, मला मायग्रेन आहे, माझ्या एकाच पायाला मुंग्या येतात, दुसऱ्या पायाला मुंग्या येतात, 3च बोटांना मुंग्या येतात, असा प्रकार. त्याच्यानंतर गिडीनेस आणि इरिटेबिलिटी, म्हणजे तो माणूस पटकन चिडतो
दुसरे मोठे मोठ्याने बोलत असले तरी त्याला चीड येते आणि असं चिडचिड माणूस जरी असला तरी त्याच्यावर व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीची हे करायचं. आणि तिसरं म्हणजे ज्यांच्यामध्ये क्लॉटिंग सिस्टीम म्हणजे ब्लॉकेज वगैरे सापडतात त्या माणसांमध्ये 100% B12 डेफिशियन्सी असतेच हायपरओमेसिस्टीनमुळे. सरांनी अगदी थोड्या वेळामध्ये आरोग्यशास्त्राशी संबंधित, मेडिसिनशी संबंधित अनेक विषयांना आपल्याला सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने त्या सगळ्या विषयांचा मागोवा घेतलेला आहे. सेलिब्रेशनच्या वतीनं, सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.